तर रामराम मंडळी, कसं आहे ना, बिड्यातला साप आणि डोक्यातला ताप हा कायम माणसासाठी घातक आहे. म्हणून कायमस्वरूपी माणसाने ना मोकळं राहायचं. इकडे रिकामा पेपरला जाहिरातीचा आधार. सोसायटीमध्ये होडीसाठी आपली टोळी सज्जच होती, कारण या वर्षी पण आपली मंगोली गँग रंगोली घेऊन तयारच होती. इकडे हे जागा लहान फर्निचर मान मित्रमंडळ माझी वाटच बघत होतं. तोच संदूक मध्ये बंदूक घेऊन शिपाई मात्र तयारच होते. भाऊंना म्हटलं पहिले खाली वाका आणि बादलीमध्ये पाणी टाका. ओ वा वा वा, जोश असावा तर असा. चेहऱ्यावर रोष कमी आणि जोश जास्त दिसतोय नाचण्यात. आनंदाला मरण नाही हो, बाकी सोबत काही येत नाही. वातून बाई आता आदली सोडीन बादली मग भुचकाडान काम चालू होतं बापू. नाश्त्याला चिवडा खाल्ला होता पण भाऊनी पिवळा केल्याशिवाय सोडला नाही आपल्याला. पब्लिकला म्हणतं शांत शांत, चांगलं दिसत नाही, बजाव. जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की साला आता उंदीरना जीव जाय आणि मांजरना खेव आहे. चोपण सपाट्यात सापडला त्याला फपुट्यात घालायचं काम इकडे चालू होतं. वाघिणीला झोपवत नाही तेवढ्यात तर नागिन मात्र फन काढून तयारच होती. यांना म्हटलं वांग्याच्या शेतात बांगा मारायची काही मजा नाही, म्हणतं कंपनी मजा नाही भाऊ, भूक लाग जायला काहीतरी खायली होती. इकडे कार्यकर्त्यांनी अन्न वाटप प्रक्रिया सुरू केली होती. या म्हणे राजदादा टोकन आहे का तुमच्याकडे? म्हटलं टोकन नको मागू, दुकान पूर्व ओपन आहे आपला करता. असो, स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करा, लोकांचं काय बोलायचंच काम आहे. चलो चलते हे, द्या निरोप. कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जय महाराष्ट्र.